नमस्कार मित्रांनो, आपण ही नवीन सिरीज चालू करतो ज्याच्यामध्ये आपण हे जे शब्दरत्न पुस्तक आहे तर ते कव्हर करणार आहोत. येणाऱ्या सर्व सरळ सेवेसाठी किंवा MPSCच्या मुख्य परीक्षांसाठी आपल्याला हे उपयोगी पडणार आहे. तर आपण स्टार्टिंग करत आहोत समानार्थी शब्दापासून. तुम्ही डायरेक्ट पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी भेटतील, तर तुम्ही पुस्तक समोर ठेवून सुद्धा हे लेक्चर बघू शकता. तर पहिला शब्द आहे अंगकाठी. तर अंगकाठी या शब्दाचे 3-4 समानार्थी शब्द आहेत. पहिला आहे अंगबाधा, दुसरा आहे अंगयष्टी आणि तिसरा शरीरयष्टी. आपण असं म्हणतो ना की अंगकाठी खूप छान आहे किंवा मजबूत आहे, तर त्याला शरीरयष्टी हा शब्द आपण सरासरी जास्त वापरतो. दुसरा आपला शब्द आहे अंगविक्षेप म्हणून, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत हावभाव आणि हातवारे. पुढचा आपला शब्द आहे अंगार म्हणून, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत विस्तव, निखारा आणि इंगळ. ॲक्च्युली हा शब्द जो आहे याला स्टार करून ठेवा किंवा हायलाईट करून ठेवा. येल्लो हायलायटरनी तुम्ही याला हायलाईट करू शकता. सरळ सेवामध्ये हा PYQ विचारलेला आहे. त्याच्यानंतरचा आपला शब्द आहे अंजली म्हणून, तर अंजली या शब्दाचा समानार्थी शब्द येतो ओंजळ म्हणून. अंत, अंत या शब्दाचा समानार्थी शब्द येतो शेवट, समाप्ती, मृत्यू आणि अखेर. त्यानंतर आपला जो पुढचा शब्द आहे अंतकरण, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत अंतर्याम, हृदय आणि मन. त्याच्यानंतर आपला जो शब्द आहे अंतर, तर अंतर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत, मन. आता हे जे खालचे शब्द आहेत ना, विपरीतपणा, भेदभाव, तफावत किंवा मन, तर हे नात्यातलं अंतर दाखवतात. तुम्हाला इथं भेदभाव दिसेल, इथं मन दिसेल, इथं तफावत दिसेल, तर त्या अनुषंगाने हे समानार्थी शब्द दिलेले आहे. पुढे आहे आपलं अंतर्धान. तर अंतर्धान याचे 2 समानार्थी शब्द आहेत अदृश्य आणि लुप्त. त्याच्यानंतर आहे अंतर्भेदी. तर अंतर्भेदी याचे समानार्थी शब्द आहे घरभेद्या आणि फितूर. त्याच्यानंतर अंदाज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अनुमान, कयास, तर्क, अदमास आणि अटकळ. तर याच्यामध्ये अनुमान, कयास लावणे किंवा तर्क लावणे हे शब्द आपण वापरतो, पण अदमास हा शब्द आपण सरासरी वापरत नाही. अटकळ सुद्धा हा बऱ्याच वेळा वापरला जातो, पण याच्यामध्ये अदमास हा नवीन एक शब्द आहे. बाकीचे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्याच्यानंतर आपला हा शब्द आहे, ॲक्च्युली हा महत्त्वाचा शब्द आहे, हा बऱ्याच TCSच्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. तर अंधार, अंधार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत काळोख, तिमीर, अंधकार आणि तम. तम मी सकाळीच एक लेक्चर घेतलं होतं PYQचं, त्याच्यामध्ये तुम्हाला तम हा शब्द सांगितलेला होता. त्याच्यानंतर शब्द आहे अंधेर नगरी. अंधेर नगरी म्हणजे जिथं अराजकता पसरलेली आहे, जिथं बेबंदशाही, बजबजपुरी हा शब्द नवीन आहे, तर याला तुम्ही हायलाईट करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे अंतरिक्ष. तर अंतरिक्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आकाश, आतील बाजू. पुढे पुढे आहे अकंटक नावाचा शब्द, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत निष्कंटक, संकटरहित, अजातशत्रू आणि निर्विघ्न. आता अजातशत्रू हा जो शब्द आहे ना, तर याची फोड करून विचारतात ते. अजातशत्रू या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीला एकही शत्रू नाही, असा त्याचा अर्थ होतो अजातशत्रू याचा. त्याच्यानंतर शब्द आहे अकट. अकट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर आणि हेकट. त्याच्यानंतर आपला शब्द आहे अकटोविकट. आता अकटोविकट या शब्दाचे समानार्थी शब्द जर बघायचे झाले तर प्रचंड, अवाढव्य, बेढब, अगडबंब, भयप्रद, भयानक आणि अक्रारविका एवढे अक्टोविकट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, आणि हा सुद्धा PYQ विचारलेला आहे सरळ सेवा एक्झाममध्ये. त्याच्यानंतर आपला शब्द आहे अक्कड. अक्कड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ऐट, डोल, नखरा, दिमाग, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमेंड, पीळ आणि अवडंबर. एवढे सारे शब्द आहे अक्कडचे. तर याच्यामधला ऐटदार वगैरे हे शब्द त्यांनी विचारलेले आहे. घमेंड सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. तर याच्यामध्ये नवीन शब्द जर बघायचा झाला तर अवडंबर हा शब्द आपल्याला नवीन बघायला भेटतो. अकांचन हा पुढचा आपला शब्द आहे, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत निष्कांचन, निर्धन, गरीब, दीन, अकिंचन, निराश्रित, दिनवाना, लाचार, कफल्लक, रंक, भनंग, विपन्न, कंगाल आणि अगतिक. आता याच्यातले बरेचसे शब्द आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे, तर त्याचा एवढा काही लोड घ्यायचं हे नाही. आता तुम्ही अजून एक कॉमन प्रश्न असतो की आता हे पाठ करायचे का. ॲक्च्युली हे पाठ करायचं नसतं, हे तुम्ही वारंवार जेवढं रिपीट वाचताल ना तेवढं हे तुमच्या लक्षात बसेल. पुढचा आपला शब्द आहे अकृत्रिम. अकृत्रिम या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नैसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत, स्वयंभू. त्याच्यानंतर अखंड नावाचा शब्द आहे,
त्याचे समानार्थी शब्द आहेत अभंग, सलग, एकसंध, अविच्छिन्न, संपूर्ण, अख्खा आणि अक्षत. याच्यामध्ये अक्षत हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर अविच्छिन्न सुद्धा हा महत्त्वाचा आहे. बाकीचे हे तुम्ही ऐकलेले असेल किंवा वाचलेले असणारच आहे कुठं कुठंतरी. तर पुढे आपण जाऊयात. पुढचा शब्द आहे आपला आगडबंब. आता ते आगडबंब मूवी पण आला होता, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत लठ्ठ, धिप्पाड, अवजड, गडशीळ, भारी, स्थूल, बोजड आणि जड. याच्यामध्ये गडशीळ हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे, तर त्याला हायलाईट करून ठेवायचं आहे. पुढे अगत्य हा शब्द आहे, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत आस्था, आपुलकी, कळवळ, कळकळ, काळजी आणि आवर्जून. आता अगत्य हा शब्दच आपल्यासाठी नवीन आहे, तर असं लक्षात ठेवा, आस्था या शब्दासाठी अगत्य हा शब्द समानार्थी आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अग्र. अग्र आपण म्हणतो ना अग्रक्रम, म्हणजे की जो समोरचा किंवा मग पहिला नंबर वगैरे. तर त्याचे समानार्थी शब्द आहेत टोक, कळस, शेंडा, दशी, अंचळी, आगरडा, अरोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च, प्रथम स्थान. इथं बघा प्रथम स्थान दिलेलं आहे. तर याच्यामध्ये दशी महत्त्वाचं आहे, अंचळी महत्त्वाचं आहे, आगरडासुद्धा महत्त्वाचं आहे, आरोसासुद्धा महत्त्वाचं आहे, जे की आपण जनरली वापरत नाही. त्याच्यानंतर अगाध हा शब्द आहे, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ, अगम्य. त्याच्यानंतर महत्त्वाचा शब्द आहे अग्रणी. अग्रणीचे समानार्थी शब्द आहेत मुख्य, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता, आज्ञा. आता हा शब्द आहे ना ॲज इट इज आहे. तुम्हाला वाटेल की नाही प्रिंट मिस्टेक वगैरे, जिथं असेल मी तिथे सांगाल तुम्हाला. पण आज्ञा हा शब्द अग्रणीचा समानार्थी आहे. अग्रेसर आहे, अधर्व्यू आहे, अग्रवर्ती, अग्रिम हे सर्व शब्द अग्रणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर अग्नी. आता हा हा पण बऱ्याच एक्झामला आहे ना त्यांनी विचारलेला आहे. PYQ आहे. विस्तव, पावक, वन्नी, वैश्वानर, आग, आगेल, हुताशने, ज्वाला, अंगार, वडवानल, वनवा, जाळ, अग्निशिका. तर याच्यामध्ये विस्तव, पावक, वन्नी हे शब्द महत्त्वाचे आहे. मी जे जे महत्त्वाचं सांगतो तुम्ही त्याला सुद्धा हायलाईट जर करून ठेवलं तरी सफिशियंट असेल. पुढे अघ हा शब्द आहे, तर त्याचे समानार्थी शब्द आहेत पाप, दोष, गुन्हा, अपराध, अधम. त्याच्यानंतर अघटित हा शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द आहेत असंभाव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अद्भुत, अजब आणि अभूतपूर्व. आता आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो ना की अघटित घटना घडली म्हणून, जे की असंभाव्य आहे, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा शब्द आहे अघोर. आता अघोर या शब्दाचे समानार्थी शब्द बघायचे झाले तर अचाट, भयंकर, अमंगल, भीतीदायक, राक्षसी, वाईट, दारुण, आसुरी किंवा गहर्णीय हे सर्व शब्द अघोर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे अचपळ. आता अचपळ या शब्दाचे समानार्थी शब्द बघायचे झाले तर खोडकर येतं, चंचल येतं, तरतरीत येतं, चैतन्यपूर्ण येतं, गतिमान येतं. पुढचा शब्द आहे आपला अचरट. अचरट या शब्दाचे समानार्थी शब्द जर बघायचे झाले तर बावळट येतं, त्याच्यानंतर खोडकर येतं, वाह्यात येतं, अयोग्य येतं, अविचारी, व्रात्य हे सर्व शब्द अचरट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे अचाट. अचाट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, बेफाट, बेसुमार आणि पराकोटी. त्याच्यानंतर आपला पुढचा शब्द आहे अचानक. अचानक या शब्दाचे एक सेकंड. अचानक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी, अवचित, आकस्मिक, अकल्पित, कर्मधर्म संयोग आणि अभावित हे सर्व शब्द आहेत अचानक या शब्दाचे समानार्थी शब्द. त्याच्यानंतर आहे अचेत. अचेत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अचेतन, जड, चैतन्यरहित, निर्जीव, प्राणरहित, चैतन्यहीन, निष्प्राण, निपचित आणि निचेष्ट. अचेत. अचेत आपण म्हणतो ना अचेत मन हे, जे की म्हणजे ठिकाणावरती नसलेलं मन, म्हणजे अचेतन मन. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अछोडा. अछोडा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कासरा, दोर, चाबूक, दावण, दावे, लगाम, रस्सी, नाडा, वादी, रज्जू, सुंभ. इथं सुंभ आहे, हे याच्यावरती एक टिंब देऊन घ्या. आणि प्रत्यंचा. आता प्रत्यंचा आहे ना, ही जी धनुष्याची दोर असते त्याला सुद्धा म्हणलं जातं. आणि हा आत्ता रिसेंटचा PYQ मला वाटतं त्यांनी
नवी मुंबई महानगरपालिकाचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये प्रत्यंच विचारलेला होता. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आपला अजंगम. अजंगम आपण बरेच वेळेस न्यूजपेपरमध्ये वाचतो की अजंगम मालमत्ता त्यांनी त्यांची फोरफेच केली. फोरफेच म्हणजे की तिची जप्ती केली. तर अजंगमचा समानार्थी शब्द आहे स्थावर, न हलणारे आणि अचल. न हलणारे, स्थावर आणि अचल हे सर्व समानार्थी शब्द आहेत अजंगमचे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अजर. अजरचे समानार्थी शब्द आहेत वृद्धत्वहीन, शाश्वत, अविनाशी आणि चिरतरुण. या शब्दाची फोड जर करायची झाली की आणि जर म्हणजे की ज्याचा कधीही विनाश होत नाही त्याला अजर म्हणलं जातं. पुढे अजस्र. अजस्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मोठा, प्रचंड, विस्तृत, अवाढव्य, महाकाय, अगडबंब आणि स्थूल. हे सर्व शब्द आहेत अजस्र या शब्दाचे समानार्थी. पुढे आहे अजिंक्य. अजिंक्य दुर्भेद्य, दुर्लेग्य, अजेय, अपराजित, अदम्य, दुर्दमनीय, अजित, अमोघ. हे सर्व शब्द आहेत अजिंक्य शब्दाचे समानार्थी शब्द. याच्यामध्ये अपराजित, दुर्भेद्य, दुर्लग्य हे महत्त्वाचे शब्द आहे. पुढचा शब्द आहे अटकर म्हणून. तर अटकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बांधेसूद, नीटनेटका, हट्टी, प्रमाणबद्ध, नीटस, सुबक. हे सर्व शब्द आहे अटकरचे. याच्यामध्ये सुबक हा महत्त्वाचा आहे, बांधेसूद महत्त्वाचा आहे, अटकर हा सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा शब्द आहे आपला अटकळ म्हणून. तर त्याचे समानार्थी शब्द आहेत अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ, रीत, भाकीत, ठोकताळा, आडाखा, स्थूलमान आणि होरा. आता होरा हा शब्द महत्त्वाचा आहे, अजमास सुद्धा हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे अटकाव. त्या अटकाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अडथळा, प्रतिरोध, अडकाठी, प्रतिबंध, मज्जाव, अडसर, व्यत्यय, अटकाव, अवरोध, खळ, मनाई, हरकत, अडवणूक, बाधा, पेच, खोळंबा आणि अटक. हे सर्व महत्त्वाचे शब्द आहे अटकाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे आपण बघूयात अट्टहास. अट्टहास या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आग्रह, अत्याग्रह, हे का, मोठ्याने हसणे आणि आक्रोश. याच्यामध्ये अट्टहास आणि मोठ्याने हसणे ना हे थोडंसं ऑड वाटतं, एवढं लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला हे का, आक्रोश हे लक्षात राहील. पुढचा शब्द आहे अटंग. अटंगचे समानार्थी शब्द आहेत अवाढव्य, अफाट आणि विस्तीर्ण. पुढे आठवण. आठवण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ध्यान, स्मरण, स्मृती आणि धारणा. त्याच्यानंतर आहे आठवर नावाचा शब्द. तर आठवरचा समानार्थी आहेत अविवाहित. आठवरचा समानार्थी शब्द आहे अविवाहित. इथून पुढे जर तुम्ही कधी हा शब्द वापरला अविवाहित तर तेव्हा आठवर हा शब्द सुद्धा आठवायचा की असा हा समानार्थी आहे. शब्दसंग्रह आहे ना लक्षात ठेवण्याची सर्वात मोठी जर ट्रिक जर काय असेल ना तर ती अशी आहे की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टींचा वापर वाढवला पाहिजे, तरच तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. त्याच्यानंतर अडक. अडक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अडनाव, कुलनाव आणि उपनाव. अडक म्हणजे आपण जे आपला सरनेम लावतो अडनाव म्हणून, तर त्याला समानार्थी शब्द अडक आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी कुलनाम आणि उपनाव हे तुम्हाला माहितीच आहे. पुढचा शब्द आहे आपला अडगा. अडगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अडाणी, अशिक्षित, अज्ञ. त्याच्यानंतर आहे अडबंद. अडबंदचे समानार्थी शब्द आहेत कटीसूत्र, करदोटा, करदोडा, करदणी. करदोडा सगळ्यांना माहीत असेल, आत्ता रिसेंटली भाईदूज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या बहिणी आपल्याला करदोडा देतात. पुढचा शब्द आहे आपला अतिथी. अतिथी. अतिथी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पाहुणा, पांतस्थ, अनाहूत मनुष्य, अभ्यागत आणि सोयरा. त्याच्यानंतर याच्यातलं तुम्हाला अतिथी माहिती आहे, पाहुणा माहिती आहे, पांतस्थ माहीत नसेल तर तो महत्त्वाचा शब्द आहे आणि अभ्यागत हा सुद्धा एक महत्त्वाचा शब्द समानार्थी शब्द अतिथी या शब्दाचा आहे. पुढे आहे अतिरेक. अतिरेक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बेसुमार, कळस, पराकाष्ठा आणि अमर्याद. एखाद्या गोष्टीचा आपण म्हणतो ना अतिरेक झाला किंवा कळस गाठला, पराकाष्ठा केली, अमर्यादा त्याची मर्यादा ओलांडली. बेसुमार. बेसुमार आपण शक्यतो हा स्पीडमध्ये वापरतो की बेसुमार स्पीड होती वगैरे अशा गोष्टी. त्याच्यानंतर अत्यंत. अत्यंत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अतिशय, असंख्य, अमित, अगणित, अपरिमित, अपार, असीम, पुष्कळ, अमर्याद, अपरंपार, अफाट. तर याच्यामध्ये काय काय अमित, आता एखाद्या मुलाचं नाव असेल तर त्याने लक्षात ठेवायचं की त्याच्या नावाचा अर्थ अत्यंत म्हणून येतो, किंवा तुमच्या मित्रात कोणाचा असेल तर लक्षात ठेवायचं. असीम सुद्धा हा महत्त्वाचा शब्द आहे. पुढचा शब्द आहे अथवा. अथवाचे समानार्थी शब्द आहे अगर, वा, किंवा. हे महत्त्वाचे शब्द आहे. पुढचा आहे अथिमाय. अथिमायचा
समानार्थी शब्द आहे बायल्या आणि नामर्द म्हणून. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अथिलेपन. अथिलेपन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत थोरपण, भाग्य, सामर्थ्य. त्याच्यानंतर अद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अर्धा आणि निम्मा. अदचे समानार्थी शब्द आहे अर्धा आणि निम्मा. पुढे आहे अद्भुत. अद्भुत या शब्दाचे समानार्थी आहेत अपूर्व, आश्चर्यकारक, चमत्कारिक, विलक्षण. त्याच्यानंतर अद्वा नावाचा शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द आहेत विसंगत, असंबंध आणि भरमसाठ. त्याच्यानंतर आहे अधपतन. अधपतनचे आपण म्हणतो ना की एखाद्या म्हणजे जे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपण हे वाचतो की एखाद्या जे आपलं हे होतं काय म्हणजे त्याला घराणं होतं तर त्याचं अधपतन झालं असं म्हणतो आपण. तर त्याचे समानार्थी शब्द आहे खाली पडणे, नरकात जाणे. पुढचा आपला शब्द आहे अधम. अधम या शब्दाचे समानार्थी शब्द नीच, हलका, शूद्र, क्षुल्लक, दुष्ट आणि अधर्मी हे आहेत. त्याच्यानंतर आहे अधर्मण. तर त्याचे समानार्थी शब्द आहे कर्जदार, ऋणी, हे देणेदार आहे. अधर्मणचे हे सर्व शब्द समानार्थी आहेत. पुढचा आहे अधांतरी. अधांतरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत हवेत, अंतराळात, निराधार, निरालंब, त्रिशंकू स्थिती. हे सर्व शब्द अधांतरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अधाशी या शब्दाचे हावरा, लोभी, खादाड, हपापलेला, बुभुक्षित, हलकट आणि अधोड. याच्यामधला हा जो शब्द आहे ना बुभुक्षित, हा भरपूर वेळा PYQ विचारलेला आहे शुद्ध लेखनमध्ये किंवा आपण त्याला प्रमाण लेखन म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या दोन्ही पण ज्या आपल्या उकार आहेत तर ते पहिले आहेत आणि वेलांटीसुद्धा ही पहिलीच आहे. त्याच्यानंतर बुभुक्षितचा अर्थ काय येतो तर बघायचं झाला तर आदाशी किंवा हावरा हा त्याचा अर्थ येतो. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पुढचा शब्द आहे आपला अधिकार. अधिकार या शब्दाचे असमानार्थी शब्द सत्ता, स्थान, जबाबदारीची जागा, प्रभुत्व, हक्क, अंमल, ताबा, हुकूमत, अधिपत्य, स्वामित्व, प्रभुसत्ता, प्रभुता हे सर्व शब्द अधिकार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर अधिपती. अधिपतीचा समानार्थी शब्द आहे स्वामी, धनी, मालक, अधीश आणि राजा. त्याच्यानंतर आहे अधिष्ठान. अधिष्ठानचा आहे वास, निवास, वास्तव्य. अधिष्ठान हा सरासरी ना ते आध्यात्मिक गोष्टीमध्ये वापरला जातो की मंदिराचं अधिष्ठान वगैरे किंवा मग त्या संदर्भात हा शब्द वापरलेला जातो. मठाचं अधिष्ठान असतं. त्याच्यानंतर अधिक्षेप हा शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द आहे निंदा, दूषण आणि हेटाळणी. याच्यामध्ये दूषण हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढे आहे अधीर. अधीरचे समानार्थी शब्द आहे स्वच्छंदी, उतावीळ, चंचल, अस्थिर आणि अनर्गल. त्याच्यामध्ये अनर्गल हा महत्त्वाचा आहे, मीच हायलाईट करत चालतो. अधीरचा आहे अनर्गल. त्याच्यानंतर आहे अधूचा समानार्थी शब्द आहेत व्यंग असलेला, कुरूप, पंगू, ऐमदार हा शब्द नवीन आहे. त्याच्यानंतर अधोगती हा शब्द आहे तर त्याचे समानार्थी शब्द आहेत पतन, दुर्गती, अवनती, अधपात, अपकर्ष, अधपतन. हा रास आहे, हास नाही आहे, मिस्टेक आहे, एवढं करेक्ट करून घ्या. उतरती काळा हे सर्व शब्द आहे. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सगळेच माहीत असणार आहे. पुढचा शब्द आहे आपला अध्यात्म. अध्यात्माचे समानार्थी शब्द आहेत आत्म्याबद्दलचे ज्ञान, ब्रह्मज्ञान, वेदांत, परमात्म्याविषयी ज्ञान आणि अद्वैत. अद्वैत हा शब्द महत्त्वाचा आहे. अध्यात्मासाठी समानार्थी शब्द येतो. पुढचा शब्द आहे आपला अध्याय. खंड, पर्व, विभाग आणि प्रकरण हे सर्व शब्द त्याचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर आहे अध्रुव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अल्पकालिक, चंचल, क्षणभंगूर. तर चंचलसाठी कोणता शब्द समानार्थी येतो तर अध्रुव येतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे अनंग या शब्दाचे समानार्थी आहे अंगरहित, निराकार, मंदन, कामदेव, शिव आणि शंकर. त्याच्यानंतर आहे अनर्थाचे समानार्थी अरिष्ट, संकट, अर्थहीनता, निरर्थक आणि अर्थशून्य. अनर्थचे अर्थहीनता, निरर्थक आणि अर्थशून्य हे सर्व शब्द समानार्थी आहेत. त्याच्यानंतर अंशन हा शब्द सरासरी हिंदी याच्यामध्ये वापरला जातो. अंशनचा अर्थ तो उपवास, निराहार, अन्नत्याग. त्याच्यानंतर आहे अनुषा त्याचे शब्द आहेत मत्सराशिवाय किंवा अत्रिपत्नी म्हणून. हे महत्त्वाचे शब्द आहे. याच्यामध्ये अत्रिपत्नी हा महत्त्वाचा आहे. अनुसया या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नंतर आहे अनाठाई या शब्दाचा अर्थ येतो अयोग्य आणि तर्कविरहित. नंतर आहे अनाडचा अडाणी, उनाड आणि द्वाड महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. अनाथ या शब्दाची समानार्थी आहे पोरका, आईवडिलांशिवाय, दीन, निराश्रित, निराधार, असहाय्य. आता असहाय्य आहे ना हा शब्द शुद्ध लेखनमध्ये सुद्धा विचारलेला आहे त्यांनी. पुढे अनिल हा महत्त्वाचा आहे, हा PYQ म्हणून विचारलेला आहे भरपूर वेळेस. अनिल या शब्दाची समानार्थी आहे वायू, वारा, अष्टवसुपैकी एक आणि समीर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत.
नंतर आहे अनावर, अनिर्बंध, मोकाट, उच्छृंखल, अनियंत्रित, निरंकुश, बेछूट, बेफाम आणि बेभान हे सर्व शब्द अनावर. आपण म्हणतो ना राग अनावर झाला म्हणजे की नियंत्रित नाही झाला. तर हे शब्द सर्व त्याचे समानार्थी शब्द आहेत. नंतर आहे अनुकंपा. अनुकंपाचे समानार्थी दया, करुणा आणि कृपा हे आहेत. नंतर अनुक्रम. अनुक्रमचे आहे परंपरा, ओळ आणि पद्धत. अनुक्रमणिका. अनुक्रमणिकाचे आहे क्रमवार, यादी, सूची हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहेत. नंतर आहे अनुकूल. अनुकूलचे समानार्थी आहे फायदेशीर, उपकारी, इष्ट, पथ्यकारक, उपकारक, हितकारक. आता म्हणतो ना की परिस्थिती अनुकूल आहे, वातावरण अनुकूल आहे म्हणजे ते आपल्यासाठी फायदेशीर आहे असं आपण म्हणतो. नंतर आहे अनुध्वनी. अनुध्वनीचे समानार्थी आहे अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रत्यंतर, प्रतीती, साक्षात्कार, आस्वाद आणि प्रत्यक्ष ज्ञान हे सर्व शब्द समानार्थी शब्द आहेत अनुध्वनी या शब्दाचे. त्याच्यानंतर आहे अनुमोदन. अनुमोदन पसंती, मान्यता, कबुली, संमती, सहमती, दुजोरा, होकार, समर्थन, पाठिंबा, पुष्टीकरण आणि स्वीकृती. आता याच्यामध्ये पुष्टीकरण हा शब्द तुम्ही भरपूर वेळेस वाचलेला असणार. दुजोरा सुद्धा आहे. जवळपास सर्व शब्द हे आपल्या वापरातली आहे. नंतर आहे अनुरक्त. अनुरक्त या शब्दाचे समानार्थी शब्द इच्छायुक्त, अनुरागी, प्रेमबद्ध आणि आसक्त. प्रेमबद्ध महत्त्वाचं आहे, अनुरागी सुद्धा महत्त्वाचं आहे. अनुरूप. अनुरूपचे अनुरूप या शब्दाचे समानार्थी आहे सुसंगत, जुळणारे, शोभणारे, यथायोग्य, यथोचित. त्याच्यानंतर आहे अनुशासन. याचे समानार्थी आज्ञा, कायदा, नियम, व्यवहार हे आहेत. नंतर आहे अनुशीलन. अनुशीलनचे समानार्थी परिशीलन, हव्यास आणि आसक्ती आहे. आसक्ती आत्ता वरती सुद्धा तो आसक्त होता आणि हे आसक्ती आहे. तर आसक्तीचा विरुद्धार्थी काय ना हे कमेंटमध्ये सांगा. अनुषंग. अनुषंगाचे समानार्थी आहे संगती, भागीदारी, सोबत. नंतर आहे अन्वय. अन्वय या शब्दाचे समानार्थी संबंध, आधार, संयोग. अन्वय. अन्वय संबंध जोडणे म्हणजे अन्वय जोडणे अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. अन्वेषण. अन्वेषणचे समानार्थी आहे शोध, संशोधन, चौकशी. ज्यादा तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट जिथं होते ना तिथं हा शब्द वापरला जातो मराठी विभागामध्ये अन्वेषण नावाचा. नंतर आहे अपकार. अपकार या शब्दाचे समानार्थी आहे इजा, नुकसान, दुःख आणि दुष्कृत्य. हे सर्व शब्द अपकार या शब्दाचे समानार्थी आहेत. नंतर आहे अपजय. अपजयचे समानार्थी आहे पराजय, पराभव. नंतर आहे अपमान. अपमानचे समानार्थी अनादर, मानभंग, अप्रतिष्ठा, अवमान, मानहानी, अवहेलना, तेजोभंग, मानखंडना, उपहास, उपमर्द, अवज्ञा, पान उतारा आणि बेइज्जत. हे सर्व शब्द अपमान या शब्दाचे समानार्थी आहेत. याच्यामध्ये अप्रतिष्ठा, मानभंग, तेजोभंग. तेजोभंग सर्वात महत्त्वाचा आहे. उपहास महत्त्वाचा आहे. पान उतारा सुद्धा विचारला जाऊ शकतो. अवज्ञा सुद्धा महत्त्वाचा आहे. अपंग. अपंगचे समानार्थी आहे व्यंग, लुळा, विकल, पंगू, विकलांग, दिव्यांग आणि पांगळा. हा शब्द मोदीजींनी प्रचलित केलेला आहे. विकलांग त्यांच्या मन की बातमध्ये तुम्हाला भरपूर वेळेस ऐकायला भेटेल. नंतर आहे अपत्य. अपत्याचे समानार्थी आहे मूल, संतान आणि संतती. त्याच्यानंतर आहे अपभ्रंश. अपभ्रंश आपण हा शब्द वापरतो की एखाद्या गोष्टीचा अपभ्रंश होणे म्हणजे विकार, नाश, हानी, मूळ भाषेतील शब्दाची विकृती होणे. त्याच्यानंतर आहे अपरोक्ष. अपरोक्ष या शब्दाचे समानार्थी आहे साक्षात, समक्ष, प्रत्यक्ष. म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्ष होणे म्हणजेच अपरोक्षात होणे. नंतर अपहार. अपहार या शब्दाचे समानार्थी आहे उचलेगिरी, लाचलुचपत, आर्थिक, अफरातफर, फसवणूक आणि गंडवणे. नंतर आहे अपक्षय. अपक्षय या शब्दाचे आहे नाश. त्याच्यानंतर आहे उतार आणि क्षय. हे नाश नसून हे रास आहे. उतारे आणि क्षय. क्षय हे सर्व शब्द अपेक्षय या शब्दाचे समानार्थी आहे. पुढे आहे अप्रतिम. अप्रतिम या शब्दाचे समानार्थी आहे अजोड, अद्वितीय, अतुल्य, अनुपम, अतुलनीय, उत्कृष्ट, अलौकिक आणि असामान्य. हे सर्व शब्द अप्रतिम या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नंतर आहे अफवा. अफवाचा आहे कंडी. त्याच्यानंतर आहे वाती, भूमिका, वदंता, वावडी, खोटी बातमी, आवई, किवदंती, गावगप्पा. ह्या सर्व शब्द अफवा या शब्दाचे समानार्थी आहे. आता गावगप्पा सुद्धा आहे ना तुम्ही एकदा वाचलं नाही हे लक्षात राहू शकतं. पण किवदंती किंवा आवई हे शब्द आहे ना लक्षात राहत नाही. वावडी सुद्धा, वदंता सुद्धा हा शब्द नवीन आहे. भूमिका, वाती, कंडी हे सर्व शब्द आहे ना अफवाच्या समानार्थी शब्द आपल्यासाठी नवीन आहेत. तर याला हायलाईट करून ठेवायचं आणि हेच रिपीट वाचत राहायचं तर ते लक्षात राहून जाईल. नंतर आहे अभद्र. अभद्रचा समानार्थी आहे वाईट गोष्ट, त्याला आपण अरिष्ट सुद्धा म्हणतो. पुढचा आहे अभिजात. आता हे अभिजात भाषा म्हणून आपण जास्त ऐकलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला तर त्याचे समानार्थी काय आहे कुलीन, सभ्य,
थोर, प्रतिष्ठित, जातिवंत, सुसंस्कृत, अस्सल आणि विशुद्ध हे सर्व शब्द अभिजात या शब्दाचे समानार्थी आहेत. नंतर आहे अभिधान. अभिधान या शब्दाचे समानार्थी आहे नाव, उल्लेख, अर्थबोध. त्याच्यानंतर आहे अभिनय. अभिनय या शब्दाचे समानार्थी आहे हावभाव, अंगविक्षेप, सोंग, नक्कल, अनुकरण. नंतर अभिनव या शब्दाचे समानार्थी नवीन, नूतन, अपूर्व, नवे, आधुनिक हे सर्व शब्द अभिनव या शब्दाचे समानार्थी आहेत. त्याच्यानंतर आहे अभिभव. अभिभवचे पराभव आणि पराजय हे समानार्थी शब्द आहेत. अभिमत. अभिमत या शब्दाचे समानार्थी आहेत प्रिय, संमत आणि पसंत. अभिमान या शब्दाचे समानार्थी आहे गर्व, ताठा, तोरा आणि मान. जे जे सोपे ना ते मी थोडेसे स्पीडमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजे की आपल्याला लवकर होईल. जवळपास आहे ना मित्रांनो हे मला वाटतं 45 पेजेस शब्दरत्नामध्ये दिलेले आहे आणि हे कवर करायला ना खूप वेळ लागेल. तर आपण थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करू. नंतर आहे अभियोग. अभियोग या शब्दाचे समानार्थी आहे खटला, फिर्याद, आरोप, आळ, दोष, दोष मनन, अभ्यास आणि चिकाटी. नंतर आहे अभिरुची. अभिरुची या शब्दाचे समानार्थी आहे चव, गोडी, आवड आणि विशेष रुची. अभिरुची हा शब्दसुद्धा आपण भरपूर वेळेस ऐकला किंवा वाचलेला असणार आहे. नंतर आहे अभिलाषा. अभिलाषा या शब्दाची समानार्थी आहे इच्छा, हेतू, लोभ आणि हाव. नंतर आहे अभिवादन. अभिवादन या शब्दाचे समानार्थी आहे नमस्कार, प्रणिपात, नमन आणि वंदन. प्रणिपात हा शब्दसुद्धा तुम्ही भरपूर वेळेस ऐकला असणार आहे. मालिका वगैरे सिरीजमध्ये हा वापरला जातो. नंतर आहे अभिवृद्धी. अभिवृद्धी या शब्दाचे आहे वाढ, उत्कर्ष, भरभराट, प्रगती, उन्नती, उत्थान, वर येणे आणि उदय हे सर्व शब्द अभिवृद्धी या शब्दाचे समानार्थी आहे. नंतर आहे अभिशाप. अभिशाप या शब्दाचे समानार्थी आरोप, आळ, ठपका, शाप, निंदा, बट्टा. बट्टा हा थोडासा नवीन आहे तर लक्षात ठेवा. नंतर आहे अभ्यास. अभ्यास या शब्दाचे समानार्थी आहे व्यासंग, सराव, परिपाठ. नंतर आहे अभ्युदय. अभ्युदय होणे म्हणजे उत्कर्ष होणे. हे म्हण किंवा मग वाक्प्रचारामध्ये सुद्धा तुम्हाला येतं. तर अभ्युदय या शब्दाचे समानार्थी आहे उत्कर्ष, भरभराट किंवा उत्थान. त्याच्यानंतर आहे अमंगल. अमंगल या शब्दाचे समानार्थी आहे अशुभ, अनिष्ट आणि खराब. नंतर आहे अमानुष. अमानुषचे समानार्थी आहे मानवी, कर्तृत्वाबाहेरचे, दैवी, स्वगगिरी. अरे बापरे अवघड शब्द आहे, मलाच वाचता येत नाही, वाचून घ्या. हिंसक, अद्भुत, अमानवीय हे सर्व शब्द अमानुष्याचे समानार्थी आहेत. नंतर आहे भाळ. हा शब्द असाच आहे बरं का, आभाळ न येतो, आ न येते, असे. तर अभाळचा समानार्थी आहे शुद्ध, स्वच्छ आणि शुभ्र. शुद्ध लेखनमध्ये जरी आला ना तरी सुद्धा तो तुम्हाला काम येणार आहे. पुढचा आपला शब्द आहे अमीर उमराव. तर अमीर उमराव या शब्दाचे समानार्थी बघायचे झालं तर सरदार मंडळी, बडे लोक आणि वैभव हे सर्व शब्द आहेत. आता तुमच्या ओळखीचं कोणाचं तरी नाव असणारच आहे वैभव, तर तुम्ही त्या व्यक्तीला जेव्हा पण भेटसाल ना तर हा शब्द आठवायचा प्रयत्न करायचा की याचा अर्थ काय होतो अमीर उमराव. त्याच्यानंतर शब्द आहे अमुक. अमुक या शब्दाचे समानार्थी आहे अचूक, योग्य, गुणदायी, रामबाण, प्रभावी. आता रामबाणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ना पॅनाशिया हा शब्दसुद्धा सरळ सेवेला विचारला जातो. पुढे आहे अमृत. अमृतचा हा PYQ खूप म्हणजे आवडता आहे त्यांचा, खूप समानार्थी शब्द आहे ना हा खूप वेळेस विचारला गेलेला आहे. अमृतचा सुधा, पियुष आणि संजीवनी हे समानार्थी शब्द आहेत, याला स्टार करून ठेवा. नंतर आहे ऐनक नावाचा शब्द. तर त्याचे आहेत समानार्थी चष्मा, उपनेत्र, आरसा, दर्पण, काच आणि आईना. आता दर्पणवरून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल बाळशास्त्री जांभेकर, त्यांच्या वृत्तपत्राचं नाव होतं ते दर्पण. आता याच्याहून काय लक्षात ठेवाल तुम्ही की समाजाला ते आरसा दाखवत होते त्यांच्या वृत्तपत्राद्वारे. जेव्हा पण दर्पण वाचसाल तेव्हा तुम्हाला ऐनक आणि चष्मा हे शब्द आठवायला पाहिजे. पुढचा आपला शब्द आहे अयस म्हणून. तर लोखंडालाच आपण अयस म्हणतो, त्यालाच आपण पोलाद सुद्धा म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे अर्बुद. अर्बुदला राकट, आडदांड, खेडवळ, दशकोटी हे सर्व शब्द समानार्थी आहेत. पुढचा आहे आपला अर्धचंद्र. हा याला स्टार करून ठेवा, हा सुद्धा विचारला जातो. अर्धचंद्र देणे म्हणजे की उचलबांगडी करणे किंवा गचांडी देणे किंवा उच्चाटन करणे किंवा हकालपट्टी करणे. अरण्य. अरण्य हा शब्दसुद्धा भरपूर वेळेस विचारला आहे. याच्यामध्ये कानन विचारलेलं आहे त्यांनी, विपिनसुद्धा विचारलेलं आहे. आत्ता रिसेंटली एक मूवी येऊन गेला कांतारा, तर त्या शब्दाचा ओरिजिनसुद्धा किंवा मूवीची जी थीम आहे ती सुद्धा हीच आहे. तर त्याचे समानार्थी आहे जंगल, रान, वन, विपिन, कांतार, अडव, अटवी, अडव आणि कानन
हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहेत. नंतर हा शब्दसुद्धा आहे ना PYQ मध्ये विचारलेला आहे किंवा आपला PYQ आहे आणि PYQ रिपीट होतात त्याच्यामुळं त्याला जास्त भर द्या. अरीचा समानार्थी आहे शत्रू, वैरी, दुश्मन आणि टोचणी. आता टोचणी थोडासा नवीन आहे तर त्याला तेवढं तुम्ही प्रायोरिटी देऊन हायलाईट करून रिव्हिजन करा. नंतर आहे अरिष्ट. अरिष्ट या शब्दाचे समानार्थी आहे संकट, अशुभ गोष्ट आणि दुर्दैव. आता हा दुर्दैव नाही बरं का, दुर्दैवच आहे. त्या पुस्तकामध्येच असा शब्द दिलेला आहे तर असाच लक्षात ठेवायचा. अरुवार. अरुवार या शब्दाचे समानार्थी आहे कोमल, नाजूक, मृदू, सुंदर आणि अळूमाळू. आता तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं नाव असणार आहे कोमल तर त्याच्यावरून तुम्ही अरुवार शब्द किंवा नाजूक, सुंदर, अळूमाळू हे शब्द लक्षात ठेवा. ती दिसली का हे शब्द आठवायचे. पुढचा आपला शब्द आहे अर्चना. अर्चनाचे समानार्थी आहेत पूजा, अर्चा, उपासना आणि सेवा. हे शब्द आपण वापरतो आपल्या लाईफमध्ये त्याच्यामुळं लक्षात राहतात. पुढचा शब्द आहे अर्जुन. आता हा 5 पांडवांपैकी तिसरा होता म्हणून हा सुद्धा एक त्याचा समानार्थी शब्द आहे. त्याला पार्थसुद्धा म्हणलं जायचं. जे श्रीकृष्ण आहे जे पूर्ण म्हणजे महाभारतामध्ये स्टोरी टेलिंग करतात त्याच्यामध्ये ते पार्थ हा शब्द वापरतात. धनंजय हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे. फाल्गुन हा मराठी महिन्यांमधला एक महिना आहे तो फाल्गुन. जिष्णू हा शब्द आहे. भारत हा शब्द आहे. विजय, किरीट हे सर्व शब्द समानार्थी आहेत अर्जुन या शब्दाचे. पुढचा आहे अर्थात. अर्थात हा शब्दसुद्धा आहे ना हे श्रीकृष्ण खूप वापरतात, ते स्टोरी टेलिंग करतात तर त्याचे समानार्थी आहे कारणामुळे किंवा ओघानेच. अशा गोष्टी बघायच्या, मराठी साहित्य वाचायचं किंवा मग थोड्याशा आहे ना अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा काही ॲक्टिव्हिटी करायच्या कारण त्याच्यातनं तुम्हाला खूप सारं शिकायला भेटतं. तर पुढचा शब्द आहे अर्वाचीन. अर्वाचीनचा अर्थ आहे किंवा समानार्थी शब्द आहे अलीकडचा, हल्लीच्या काळातील. पुढचा आपला शब्द आहे अर्वाच्य. अर्वाच्य. अर्वाच्य भाषेत त्यांनी माझ्यासोबत भांडणं केले किंवा मग बोलला आपण असं म्हणतो. तर अर्वाच्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नीच, हलकटपणाचे भाषण. त्याच्यानंतर आहे अलंगनोबत तर त्याचे समानार्थी आहे डंका, निशाण आणि पहारा. पुढचा शब्द आहे आपला अलिंद. अलिंदचे समानार्थी आहे ओटा, देवडी आणि गोपूर. पुढचा शब्द आहे अलिप्त. अलिप्तचे समानार्थी आहे वेगळे, निराळे, निर्मळ, असंलग्न, उदासीन आणि तटस्थ. तर उदासीन आपल्याला माहिती आहे आपण हे याच्यामध्ये वापरतो, PH स्केलमध्ये वापरतो. असंलग्न, निर्मळ हे शब्द थोडेसे वेगळे तर तेवढे लक्षात ठेवा. अल्क, क्षार आणि खार हे शब्द आपल्या वापरामध्ये आहेत. पुढचा आहे अल्लड. अल्लडचे समानार्थी आहे अनुभवी, कच्चा, अप्रौढ, अज्ञानी आणि अपक्व बुद्धीचा. हे सर्व अल्लडचे समानार्थी आहेत. अवकाळ या शब्दाचा समानार्थी आहे अवदशा, तेजोहीन, निसत्व आणि दुर्दशा. पुढे आहे अवकाश. अवकाश या शब्दाची समानार्थी आहे अवधी, वेळ, समय, सवड, रिकामी, जागा, कील, सवड, वेगळेपणा, विलंब, सामर्थ्य आणि आकाश. तर आपण म्हणतो ना की एवढ्या अवकाशाने आहे माझ्याकडे म्हणजे काही वेळानंतर आहे तर वेळसुद्धा येतो. अवकाश म्हणजे ते आभाळसुद्धा येतं बघा. आपण म्हणतो ना की अवकाशात गेली एखादी गोष्ट. अवकाशचा जागासुद्धा हा अर्थ होतो, वेगळेपणासुद्धा त्याचा अर्थ होतो. तर खूप सारे त्याचे अर्थ किंवा समानार्थी शब्द आहेत. पुढचा आपला आहे अवकृपा. अवकृपा या शब्दाचे समानार्थी आहे गैरमर्जी, राग किंवा नाखुशी. पुढचा शब्द आहे अवगुंठन. अवगुंठनचे समानार्थी आहे वेष्टन, बुरखा आणि लपेटा. बुरखा, वेष्टन, लपेटा, अवगुंठन या शब्दाचे समानार्थी आहेत. नंतर आहे अवडंबर. अवडंबरचे समानार्थी आहे भपका, डोल, देखावा, डामडोल, स्तोम. स्तोम माजणे आपण हा शब्द वापरलेला आहे. प्रस्त, थाटमाट, आडंबर, आविर्भाव. तर हे सर्व समानार्थी आहे अवडंबर या शब्दाचे. पुढचा शब्द आहे अवधात. अवधातची समानार्थी आहे उन्हाळ, खोडकर, हट्टी, औचित्या, खोडसाळ, अवखळ आणि अवलक्षणी. पुढचा शब्द आहे अवनती. अवनतीची समानार्थी आहे अपकर्ष, दुस्थिती आणि दुर्दशा. पुढचा शब्द आहे अवबोध. अवबोधचे समानार्थी आहे ज्ञान, जागृती, जाणीव. ज्ञान, अवबोध होणे म्हणजे ज्ञान प्राप्त होणे. अवलोकन. अवलोकन या शब्दाचे समानार्थी आहे निरीक्षण, पाहणी. पुढचा शब्द आहे अवशिष्ट. अवशिष्ट आपण म्हणतो ना की रेसिड्युअल माउंटेन किंवा अवशिष्ट पर्वत, आपण हे अरवली पर्वताला म्हणतो. तर अवशिष्टाचा अर्थ काय होतं बाकी किंवा उरलेले किंवा उर्वरित किंवा शेष. म्हणजे त्याला अवशिष्ट पर्वत का म्हणतो की त्याची झीज होऊन जे उरलंय ना तर त्याला आपण अवशिष्ट म्हणतो. म्हणजे झीज होऊन जे बाकी उरलंय तर त्याला आता आपण सध्या अरवली पर्वतरांग असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे अविदग्ध. अविदग्ध या शब्दाचे समानार्थी आहे अडाणी, मूर्ख, मूढ आणि अज्ञानी. त्याच्यानंतर आहे अव्याहत. अव्याहत या शब्दाचे समानार्थी आहे अबाधित, अखंड, अविरत, अखंडित, निरंतर आणि अक्षय. त्याच्यानंतर आहे अशक्त.
अशक्त या शब्दाची समानार्थी आहे रोडका, दुर्बल, क्षीण, कमजोर, दुबळा, कमकुवत, शक्तिहीन, बलहीन, सामर्थ्यहीन हे सर्व शब्द समानार्थी आहेत अशक्त या शब्दाचे. नंतर आहे अशाश्वत. आता याच्यामध्ये शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. अशाश्वतचे समानार्थी आहे क्षणभंगूर किंवा क्षणिक असणे, आणि शाश्वत म्हणजे जे कायम स्वरूपाचे आहे. पुढे आहे अशिष्ट. अशिष्ट शब्दाचे असभ्य आणि लज्जास्पद. पुढचा शब्द आहे अशुभ म्हणून, तर त्याचे समानार्थी आहे अमंगलपणा, शुभ नसलेले, अनिष्ट आणि पथिक अभद्र. आता हा शब्द आहे ना, लक्षात ठेवा, हा थोडासा नवीन आहे. पुढे आपण बघू अश्व. अश्व या शब्दाचे समानार्थी आहेत घोडा, हय, तुरग, तुरंग, वारू, वाजी आणि अस्प. आता हे ना खूप वेळा विचारलेले TCSने किंवा मग बाकीच्या आपली जी MPSCची एक्झाम आहे तिथं सुद्धा हे भरपूर वेळेस विचारलेले आहे, PYQ आहे. पुढचा शब्द आहे अश्लाघनीय. त्याचे समानार्थी आहेत निंद, अप्रशंसनीय, अशिष्ट आणि अभ्य. हे सर्व शब्द समानार्थी आहे अश्लाघनीयचे. पुढचा आहे अश्वत्थ. अश्वत्थचा समानार्थी आहे पिंपळाचे झाड. आता याचा एकच शब्द आहे ना, म्हणून हा लक्षात ठेवायचा किंवा पाठ करायचा का, तर याचे विचारायचे चान्सेस खूप जास्त आहे. अश्वत्थचे पिंपळाचे झाड. पुढचा आहे अष्टोप्रहर. अष्टोप्रहरचे समानार्थी आहे रात्रंदिवस, सतत, अहर्निशी. अष्टोप्रहर म्हणजे 8 प्रहर, रात्रंदिवस, सतत, अहर्निशी हे सर्व त्याचे समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे असमंजस. असमंजसचे समानार्थी आहे बुद्धिहीन, अविवेकी, अविचारी, मूर्ख. पुढचा आपला शब्द आहे असामी. असामीचे समानार्थी आहे इसम, व्यक्ती, माणूस, प्रतिष्ठित व्यक्ती. असामी. असामी हे आहे ना यूट्यूबवरती मला वाटतं पु ल देशपांडेचं एक व्हिडिओ आहे, तेवढा बघून घ्या, खूप छान आहे तो. पुस्तक पण आहे वाटतं त्यांचं याच नावावर, असामी नावाचं. इसम, व्यक्ती, माणूस, प्रतिष्ठित व्यक्ती हे सर्व त्याचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द आहे असुर. असुर, दैत्य, राक्षस आणि दानव हे सर्व त्याचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहे असुरवाड. असुरवाड या शब्दाचे समानार्थी आहे दुःख, क्लेश आणि त्रास. पुढचा आपला शब्द आहे असूया आणि त्याचे समानार्थी आहेत मत्सर, हेवा आणि द्वेष. हेवा वाटणे सुद्धा म्हणजे की द्वेष किंवा मत्सर वाटणे. पुढचा शब्द आहे अस्त. अस्तचे समानार्थी आहे अंतर्धान, लोभ आणि शेवट. आता याच्यामध्ये अंतर्धान नवीन आहे, तर तो लक्षात ठेवायचा. हे सर्व अस्त या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे अस्तमान. अस्तमानचे समानार्थी आहे मावळणे, अस्ताची वेळ. हे 2 शब्द त्याचे समानार्थी आहेत. नंतर आहे अस्पताल. अस्पतालचे समानार्थी आहे रुग्णालय, इस्पितळ आणि दवाखाना. पुढचा शब्द आहे अमहमिका. तर याचे समानार्थी आहे स्पर्धा, चढाओढ. जेव्हा पण आपण असं म्हणतो ना की स्पर्धा खूप वाढली आहे, तर तेव्हा हा शब्द वापरा. अमहमिका खूप वाढली आहे. बघा 90% लोकांना याचा अर्थ समजणार नाही, ज्यांनी केलं आहे त्यालाच माहीत राहणार आहे. अहमहमिका शब्दच खूप अवघड येतो. स्पर्धा. अहाना. अहाना या शब्दाचे समानार्थी आहे उखाणा, कोडे किंवा म्हण. पुढचा आपला शब्द आहे अहिवा. अहिवा या शब्दाचे समानार्थी आहे अविधवा, सुवासिनी, सौभाग्यवती, अहेव, सवाष्ण, आयाव, सधवा. आयाव हा शब्द महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, आणि अविधवा सुद्धा हे शब्द विचारलेले आहे. अहेव सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा आपलं आहे आई. आई या शब्दाची समानार्थी आहे माता, जननी, माय, माऊली, मातोश्री, जन्मदात्री, आऊस, आंबा. आऊस आणि आंबा हे 2 शब्द आहे. आऊस आणि आंबा हे सुद्धा समानार्थी आहे. आपण म्हणतो ना आऊ साहेब हा शब्द वापरला गेलेला आहे. मला वाटतं शिवाजी महाराज ज्यादा तर म्हणायचे आऊ साहेब त्यांच्या आईला. पुढचा शब्द आहे आकर्षक. आकर्षक या शब्दाचे समानार्थी आहेत मोहक, मनोहर, नमोवेधक, ओढ आणि खेच. पुढचा शब्द आहे आकर्षण. आकर्षणचे समानार्थी आहेत मोह, ओढा, भुलावा आणि मोहिनी. पुढचा आपला शब्द आहे आकांत. आकांत या शब्दाचे समानार्थी आहेत कोलाहल, आरडाओरड, आक्रोश, आक्रंदन, कल्लोळ, विलाप आणि हंबरडा. पुढचा आपला शब्द आहे आकाश. आकाशचे समानार्थी आहे आभाळ, गगन, अंबर, अस्मान, नभ, अंतरिक्ष, व्योम, ख, वितान, वियत, तारांगण. याच्यामध्ये व्योम हा शब्द तुम्ही न्यूजपेपरमध्ये म्हणजे वाचला असणार आहे. त्याच्यामध्ये ख हा शब्द तुम्हाला माहीत असणार आहे. ख ग म्हणतो आपण, हे पक्ष्यांना म्हणतो आपण ख ग. खगचा अर्थ काय होतो की आकाशात गमन करणारे. आकाशात गमन करणारे पक्षी म्हणून आपण त्यांना खग म्हणतो.
आणि मग खचा अर्थ काय होतो? ख म्हणजे आकाश. आता व्योममित्र हे सुद्धा तुम्ही न्यूजमध्ये वाचलेलं असणार आहे. तर हा सुद्धा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा शब्द आहे आकाशवाणी. आकाशवाणीलाच आपण नभोवाणी सुद्धा म्हणतो. पुढचा आपला शब्द आहे आकांक्षा. आकांक्षा या शब्दाचे समानार्थी बघायचे झाले तर इच्छा आहे, अभिलाषा आहे, वांछा आहे, आशा आहे, कांक्षा आहे, मनीषा आहे, मनोकामना आणि कामना. याच्यामध्ये मनीषा किंवा आकांक्षा हे शब्द आपण सरासरी मुलींची नावं असतात. जेव्हा जेव्हा ते आपल्याला ती व्यक्ती दिसेल किंवा मग तुमची मैत्रिणीमध्ये कोणी असेल तर हे शब्द आठवायचा प्रयत्न करायचा. पुढचा शब्द आहे आखूड. आखूड याचे समानार्थी आहे तोटके, अकुंचित, अपुरे, लहान किंवा त्रोटक. त्रोटक हा शब्द महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. पुढचा आहे आक्रमण. आक्रमणचे समानार्थी आहे हल्ला, लढाई किंवा उल्लंघन. पुढचा शब्द आहे आख्यान. आख्यानाचा समानार्थी आहे गोष्ट, कथा, कहाणी. पुढचा शब्द आहे आख्यायिका. आख्यायिकेचे समानार्थी आहे दंतकथा किंवा जनश्रुती. आत्ता आपण ना अफवाला सुद्धा एक शब्द बघितला होता, त्याला गावगप्पा. गावगप्पा म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे व हे सुद्धा म्हणतो आपण, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा आहे आगम निर्गम. आगम निर्गम या शब्दाची समानार्थी आहे आरंभ व शेवट, येणे जाणे. आगम निर्गम दोन्ही पण आहे, आगम आणि निर्गम. हे तुम्हाला सरळ जिथं आपण मेट्रो स्टेशन आहे तिथे हे बघायला भेटतील. आगर या शब्दाचे आहे शेत, मळा आणि खाण. हे PYQ आहे, लक्षात ठेवा. पुढे आहे आगळीक. आगळीकचे समानार्थी आहे कळ, कुरापत, कागळी आणि खोडी. पुढचा शब्द आहे आग्रही. आग्रहीचे समानार्थी आहे निग्रही, हट्टी, हेकेखोर आणि जिद्दी. पुढचा आपला शब्द आहे आघात. आघाताची समानार्थी आहे तडाखा, प्रहार, धक्का किंवा ठोसा. पुढचा शब्द आहे आच. आचचे समानार्थी आहे झळ, धग, शेक किंवा झगर. झगर नवीने हा लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आचरण. आचरण तुझं आचरण चांगलं नाही किंवा त्याचं आचरण चांगलं आहे आपण असं म्हणतो. तर ते आचरण म्हणजे काय, तर वागणूक, वर्तणूक, वर्तन, आचार किंवा चालचलणूक हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आचार संपन्न. तर त्याचे समानार्थी आहे आचारशील, सद्वर्तनी, सदाचारी. पुढचा आपला शब्द आहे आचरट. आचरटचे समानार्थी आहे फाजील, व्रात्य आणि खोडकर. हा व्रात्य आहे ना आपण अजून एका ठिकाणी बघितला होता, उनाड किंवा खोडकर म्हणून आलंच इथे, तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे आचारभ्रष्ट. आचारभ्रष्ट या शब्दाचे समानार्थी आहे दुराचारी, दुवर्तनी, अनाचारी. पुढचा शब्द आहे आपला आचार्य. आचार्याचे समानार्थी आहे उपाध्याय, पुरोहित, पंडित आणि गुरुजी. हे सर्व शब्द आपल्याला ज्ञात असणार आहेत. पुढचा आपला शब्द आहे आच्छादित. आच्छादितचे समानार्थी आहे आवृत्त, व्याप्त किंवा झाकलेले. पुढे आपण बघूयात आजार. आजाराचे समानार्थी आहेत व्याधी, रोग, दुखणे, अनारोग्य, अस्वास्थ्य. आता व्याधी ना हा शब्द सुद्धा प्रचलित आहे, त्याच्यामध्ये अनारोग्य किंवा अस्वास्थ्य हे लक्षात ठेवा. पुढे आजीव. आजीवचे समानार्थी आहे तह हयात, जन्मभर, आयुष्यभर आणि अजन्म. याच्यामध्ये तह हयात आहे ना हा शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. आटोकाट. आटोकाट याचे समानार्थी आहे अत्यंत, अमर्याद किंवा शिकस्तीचा. आपण म्हणतो ना आटोकाट प्रयत्न केले, शिकस्तीचे प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, अत्यंत प्रयत्न केले. तर ह्या सर्व गोष्टी त्याचे समानार्थी शब्द आहेत. आठवण. आठवण या शब्दाचे समानार्थी आहे स्मृती, स्मरण, सय आणि आठव. याच्यामध्ये सय हा नवीन शब्द आहे. पुढचा आहे आपला आडनाव. आडनावचं कुलनाम आणि उपनाव हे लक्षात ठेवा. पुढे आडंबर. आडंबरचे समानार्थी आहे डौल, भपका, दिमाग, अवडंबर आणि ऐट. पुढे आपला शब्द आहे आतबट्टा. आतबट्टा या शब्दाचे समानार्थी आहे तूट, खोट, तोटा आणि नुकसान. पुढचा शब्द आहे आता. आता या शब्दाचे समानार्थी आहे साप्रंत, सध्या, यावेळी. आता याच्यामध्ये ना हा साप्रंत महत्त्वाचा आहे. आतिथ्य. आतिथ्याचे समानार्थी आहे पाहुणचार, आदर सत्कार किंवा आदरातिथ्य. पुढचा शब्द आहे आतुर. आतुरचे समानार्थी आहे उत्सुक, अधीर, उतावळा, उत्कंठित. हे सर्व त्याचे समानार्थी आहेत. नंतर आहे आत्महत्या. आत्महत्या या शब्दाचे समानार्थी आहे आत्मघात करणे, आत्मनाश करणे, आत्मार्पण करणे किंवा स्वहत्या. हे सर्व त्याचे समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आत्मज्ञान. आत्मज्ञानचे समानार्थी आहे अध्यात्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मतत्व. पुढे आहे आदर. आदर या शब्दाचे मान, प्रतिष्ठा, पूज्यभाव, इज्जत, पूज्यबुद्धी, मोठेपणा किंवा श्रद्धा. हे सर्व शब्द आदर या शब्दाचे समानार्थी आहे. याच्यामध्ये श्रद्धा महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. तुमची पण श्रद्धा कोणावर तरी असणार आहे. आदर्श. आदर्श या शब्दाचे समानार्थी आहे कित्ता, नमुना, आरसा किंवा दर्पण. दर्पण आपण अजून एका ठिकाणी बघितला होता आरसा म्हणून, तर इथं ते आलेलं आहे दर्पण. पुढे आदी. ते
आहे ना, की एका शब्दासाठी अनेक अर्थ, ते त्या संदर्भात हा शब्द 2-3 ठिकाणी आलेला आहे. तर असं समजू नका, की काही मिस्टेक झालेली आहे म्हणून. तर आदी या शब्दाचे समार्थी आहे आरंभ, प्रारंभ, उगम, मूळ, आद्य, आदिम आणि प्रातम. तर आदिम आपण म्हणतो ना, आदिम निवासी म्हणजे खूप अगोदरचे, किंवा आपण हा शब्द हिंदीमध्ये प्रचलित आहे आदिम जनजाती. पण ट्रायबल्स जे आहेत तर त्यांना आदिम जनजाती म्हणतो. तर आदी म्हणजेचा अर्थ काय होतो, खूप पूर्वीचे किंवा मग आरंभापासूनचे किंवा प्रारंभापासूनचे. आदित्वार हा शब्द आहे, तर त्याचे आहेत रविवार आणि आदित्वार. आता अजून एक गोष्ट लक्षात जर घेतली तर आपण आदित्य म्हणतो सूर्याला, आणि रवीसुद्धा हा सूर्याचाच समानार्थी शब्द आहे. तर त्याच्याहून लक्षात ठेवा, आदित्वार आपण हे रविवारला किंवा आदित्वारसुद्धा म्हणतो. आदित्वार हा शब्द उर्दूचं त्याचं ओरिजिन आहे. पुढचा आहे आपला आदेश. आदेश याचे समानार्थी आहेत आज्ञा, हुकूम, फतवा, फरमान आणि ताकीद. त्याच्यानंतर आहे आदिदैविक. आदिदैविकचे समानार्थी आहे दैवी. पुढचा आपला शब्द आहे आदिभौतिक. आदिभौतिकचे समानार्थी आहे स्थूल, जड, प्राकृतिक, पंचमहाभूतांपैकी. पुढचा शब्द आहे आधुनिक. आधुनिकचे समानार्थी आहे नवीन, नूतन, अलीकडचे, अर्वाचीन, साप्रंतचा, अभिनव, सध्याचा किंवा हल्लीचा. आधुनिक. तर हा शब्द महत्त्वाचा आहे साप्रंतचा आणि अर्वाचीन हे सुद्धा महत्त्वाचे शब्द आहे. पुढचा शब्द आहे आध्यात्मिक. आध्यात्मिकचा समानार्थी आहे पारमार्थिक. पुढचा शब्द आहे आनंद. आनंद हा शब्द आहे ना, विचारला गेला आहे खूप वेळेस. तर त्याचे आहे हर्ष, संतोष, मोद, तोष, उल्हास, प्रमोद, आनंदम, उद्धव आणि खुशी. माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे उद्धव आणि माझ्या मित्राचं नाव आहे प्रमोद. आज मला कळलं की त्यांच्या नावाचा अर्थ हा आनंद असा होतो. याच्या अगोदर मला फक्त हर्ष हा शब्द माहीत होता. पुढचा आहे आपपरभाव. अपपरभावचा समानार्थी आहे द्वैतभाव किंवा दुजाभाव. आपण म्हणतो ना, की दुजाभाव करतात किंवा त्यांनी माझ्यासोबत दुजाभाव केला, तर त्याचाच समानार्थी आहे आपपरभाव. पुढचा शब्द आहे आपला आपलेपणा. याचे समानार्थी आहे आस्था, आप्तभाव, ममता, ममत्व, आपुलकी, आत्मीयता किंवा जिव्हाळा. तर याच्यामध्ये तुमचे महत्त्वाचा शब्द आपलेपणाचे आस्था हा लक्षात ठेवा. बाकीचे ममत्व वगैरे हे तुम्हाला लक्षात राहणारच आहे. पुढचा आपला शब्द आहे आबादी आबाद. आबादी आबादचे समानार्थी आहे सुबत्ता, भरभराट, समृद्धी किंवा संपन्नता. पुढचा शब्द आहे आबाळ. आबाळचे समानार्थी आहे हेळसांड. आपण म्हणतो ना, हा सरासरी ना ग्रामीण भागामध्ये खूप प्रचलित शब्द आहे, की एखाद्या म्हाताऱ्या व्यक्ती असतो आणि त्याचे घरचे सून किंवा मग त्याचा मुलगा त्याच्याकडे नीट बघत नसतो, त्याला व्यवस्थित भाकरी वगैरे घालत नसतो, आणि मग हे बाया त्यांच्यामध्ये बोलताना हा शब्द वापरतात, की त्या म्हाताऱ्याची खूप आबाळ चालू आहे, त्या म्हाताऱ्याची खूप आबाळ चालू आहे किंवा खूप आबाळ केली. आबाळचा अर्थ होतो की खूप दुर्लक्ष करणे किंवा हलगर्जीपणा करणे. तर हा शब्द लक्षात ठेवा. हेळसांड, हयगय, उपेक्षा किंवा हलगर्जीपणा, दुर्लक्ष. मी जे म्हणलं ना, की उपेक्षा करणे म्हणजे एखाद्याचं हाल करणे, तर ते आबाळ या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आपला आभरण. आभरणचे समानार्थी आहे अलंकार, दागिना, रत्न, शोभा किंवा शृंगार. पुढचा शब्द आहे आपला आभारी. आभारीचे समानार्थी आहे कृतज्ञ, ऋणी, उपकृत आणि भारभूत. आता याच्यात जो कृतज्ञ आहे ना, कृतज्ञ म्हणजे याचा अर्थ असा होतो की केलेले उपकार जाणणारा, आणि घ्न, कृतघ्न, ज्याच्यात न येईल ना तो न जाणणारा असतो. केलेले उपकार न जाणणारा, आणि जिथं न येतो ना, की तो केलेले उपकार जाणणारा. हे दोन शब्द महत्त्वाचे आणि हे वारंवार विचारले जातात, तर लक्षात ठेवा. आभारीचे हे शब्द समानार्थी आहे. पुढचा आहे आमिष. आमिष दाखवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रलोभन देणे किंवा लालूच दाखवणे किंवा त्याला बक्षीस देणे किंवा मधाचे बोट. आता मधाचे बोट सुद्धा ना विचारलं जातं, ते लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे आयास. आयासचा समानार्थी आहे श्रम, मेहनत आणि कष्ट. आयाससुद्धा तुम्ही कुठेतरी वाचला किंवा ऐकला असणार आहे. पुढचा आपला शब्द आहे आयुध. आयुधचे समानार्थी आहे शस्त्र, हत्यार, उपकरण, साधन. पुढचा आपला शब्द आहे आयुष्य. आयुष्याचे समानार्थी आहे जीवितकाल, हयात, जीवन आणि आयु. पुढचा शब्द आहे आरक्त. आरक्तचे समानार्थी आहे लाल आणि तांबडा. हे लक्षात ठेवा. हे रंगाचं समानार्थी शब्द आलेला आहे आरक्त, लाल आणि तांबडा. आता याच्यामध्ये रक्त लाल असताना हे आरक्त लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला आरंभ. आरंभ या शब्दाचे समानार्थी आहे श्री गणेशा. श्री गणेशा करणे ही वाक्प्रचार सुद्धा आहे. श्री गणेशा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे, आणि याचाच विरुद्धार्थी होतो इतिश्री करणे. इतिश्री म्हणजे शेवट करणे. तर आरंभचे समानार्थी आहे श्री गणेशा, मुहूर्त, मेळ, सुरुवात, प्रारंभ. पुढचा आपला शब्द आहे आरसा. दर्पण,
आदर्श येणं, हे दर्पण मी तुम्हाला बाळशास्त्रींचं सांगितलं होतं, त्याच्यामुळे लक्षात राहील. पुढचा आपला शब्द आहे आराधना. आराधनाचा समानार्थी आहे पूजा, प्रार्थना, सेवा आणि उपासना. पुढचा शब्द आहे आराम. आरामची समानार्थी आहे विश्रांती, विसावा, स्वस्थता, निश्चितता आणि विराम. पुढचा आपला शब्द आहे आरोगण. आरोगण आपण जे भोजन करतो किंवा जेवण करतो किंवा जी मेजवानी असते त्यालाच आरोगण म्हटलं जातं. हा खूप नवीन शब्द आहे, लक्षात ठेवा, आरोगण म्हणून. पुढचा आपला शब्द आहे आरोप. आरोपचे समानार्थी आहेत आळ. आळ घेणे, ठपका, कलंक, लांछन, दूषण, दोषारोप. आता जे पण ग्रामीण भागातले मुलं आहे ना, त्यांना खूप असं जाणवत असेल की जे आपण लहानपणापासून बोलीभाषेत जे शब्द वापरतो ना, ते खूप आपल्या कामी येतात. आता हे आळ घेणे ना, हे सरासरी ना सिटीमध्ये खूप कमी वापरतात. याचा फायदा तुम्हाला ग्रामीण भागातल्या मुलांना याचा होणार आहे बोलीभाषेचा. आरोपचे हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आहेत आर्त. आर्तचे समानार्थी आहेत उत्कंठा, आतुरता, तळमळ किंवा इच्छा. त्याच्यानंतर आहे आपला आर्द्र. आर्द्र आपण म्हणतो ना आर्द्रता. तर आर्द्रता याचाच अर्थ होतो ओला, दमट किंवा भिजलेला. पुढचा शब्द आहे आपला आलक. आलकचे समानार्थी आहे अलक्ष, ब्रहा, अलक, ईश्वर आणि देव. याच्यामध्ये हे ब्रह्मा नाही आहे, ब्रहाचे, आणि त्याच्यामध्ये अलक्ष हा त्याचे समानार्थी शब्द आहेत. अलक निरंजन. अलक निरंजन तुम्ही ऐकलं असणार आहे. तर त्याच्यामध्ये देव हे असं लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला आवड. आवड म्हणजेच रुची, हौस, गोडी, रस, चटक आणि नाद. हे रुचकर जेवण आपण म्हणतो, म्हणजे आवडीचं जेवण. तर हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे आवरण. आवरणचे समानार्थी आहे आच्छादन, वेष्टन आणि झाकण. पुढचा शब्द आहे आवाज. आवाजाचे समानार्थी आहे ध्वनी, सूर, नाद. हे कट करा. साद, हाक आणि निनाद. हे मी चेक करतो, मे बी माझ्याकडून मिस्टेक झालेली असणार, मी चेक करतो आणि मग सांगतो. त्याच्यानंतर आहे आवेश. आवेशाचे समानार्थी आहे जोश, चेव, उन्माद, आवेग, क्षोम, विकारवशता आणि त्वेष. याच्यामध्ये क्षोम महत्त्वाचा आहे. आवेश म्हणजे राग येणे, आवेशात येणे आपण असं म्हणतो ना, तर तेच आवेग, क्षोम आणि त्वेष हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहेत. आशीर्वाद. आता हा शब्द नीट बघा. हा शुद्ध लेखन किंवा प्रमाण लेखन याच्यामध्ये सुद्धा विचारला जातो. याचे अर्थ आहे आशिष आणि शुभचिंतन. माझा बेस्ट फ्रेंड आहे आशिष, तर आज त्याचा अर्थ कळला मला. त्याच्या नावाचा आशीर्वाद हा त्याच्या नावाचा अर्थ आहे. तर आशीर्वाद या शब्दाचे समानार्थी आहे आशिष आणि शुभचिंतन. पुढचा शब्द आहे आश्चर्य. आश्चर्य या शब्दाचे समानार्थी आहे नवल, विस्मय, अचंबा, अद्भुत गोष्ट. अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे हा शब्द आपण वापरतो. पुढचा शब्द आहे आसक्त. आसक्तचे समानार्थी आहे अनुरक्त, लंपट आणि लोभी. पुढचा शब्द आहे आसमास. आसमासचा समानार्थी आहे सर्वत्र, सभोवती, आसपास, पुष्कळ आणि अतिशय. आसमास. आसमास हा शब्दच नवीन आहे आपल्यासाठी, तर ते हायलाईट करून ठेवा. पुढचा शब्द आहे आहाना. आहाना तर याचे समानार्थी आहे आना, उवती, मन, वचन, उखाणा आणि कोडे. पुढचा आपला शब्द आहे आळशी. आळशीचे समानार्थी आहेत सुस्त, निरोद्योगी, मठ्ठ, ऐदी, कामचुकार आणि मंद. हा शब्द विचारलेला आहे TCSने. त्याच्यानंतर आहे आक्षेपण. आक्षेपणचे समानार्थी आहे निक्षून, मुद्दाम, जाणून बुजून आणि आवर्जून. आक्षेपण म्हणजे जाणून बुजून, एखादी गोष्ट जाणून बुजून करणे म्हणजेच आक्षेपणाने करणे, असं तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे, आता आपण ई या अक्षरापर्यंत आलेलो आहोत. तर आता सांगतो, जवळपास मला वाटतं माझ्या अंदाजानुसार आपल्याला हे 5 पार्टमध्ये समानार्थी शब्द घेणं आहे. जवळपास 1 तासाचा 1 पार्ट असणार आहे. म्हणजे तुमचं टोटल 5 तासामध्ये समानार्थी शब्द पूर्ण कव्हर होतील. त्याच्यामध्ये जे पूर्ण शब्दरत्न आहे ते वर्ड टू वर्ड तुमचं कव्हर होणार आहे. पुढे आपण बघूयात इंद्र. इंद्रचे समानार्थी आहे नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वज्रपाणी, अमरेंद्र, अमराधिपती. आता अमरेंद्र हा शब्द तुम्ही आपली जी बाहुबली मूवी होता त्याच्यामध्ये त्याचं नाव अमरेंद्र असतं बाहुबलीचं. पुढचा शब्द आहे इच्छा. इच्छाची समानार्थी आहे अभिलाषा, आकांक्षा, कामना, मनीषा, वासना किंवा स्पृहा. पुढचा आपला शब्द आहे इजा. इजाचे समानार्थी आहे अपाय, पीडा किंवा उपद्रव. आता उपद्रव सरासरी ना हे आपण म्हणतो की जे आपले आपण म्हणतो ना की रानडुकरांनी शेतामध्ये उपद्रव दिलाय, तर म्हणजे की त्याला त्रास दिलाय किंवा मग शेतीच्या जे मालाचं नुकसान केलेलं आहे. पुढचा शब्द आहे इज्जत. इज्जतचे समानार्थी आहे अब्रू, प्रतिष्ठा आणि मान. पुढचा शब्द आहे इतपर. इतपरचे समानार्थी आहे यापुढे, यानंतर आणि अतपर. पुढचा शब्द आहे इतमाम. इतमामची समानार्थी आहे सरंजाम, थाट आणि व्यवस्था.
पुढचा शब्द आहे इति. इतिचे समानार्थी आहे अखेर, शेवट, समाप्ती आणि इतिश्री. मी आत्ताच तुम्हाला इतिश्री सांगितलं. आणि हा कशाचा याचा येतो, सॉरी, इतिश्री हा कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी, तर श्री गणेशा. श्री गणेशा म्हणजे आरंभ करणे आणि इतिश्री म्हणजे शेवट. इमानी. इमानीचा अर्थ होतो प्रामाणिक आणि इमानदार. त्याच्यानंतर इन्कार या शब्दाची समानार्थी आहे नापसंती, नाकबुली, निषेध आणि नकार. पुढचा शब्द आहे इहलोक. इहलोकाचा समानार्थी आहे मृत्यूलोक. आणि आजचा हा आपला फर्स्ट पार्ट आहे, पार्ट 1. बाकीचे पार्ट आपले कंटिन्यू होतील पुढच्या याच्यामध्ये. स्टे ट्यून. थँक्यू.